बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातून रेती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला नेर पोलिसांनी पकडले। दरम्यान ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला आणि पोलिसांनी रेती भरून असलेला ट्रॅक्टर पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना दुचाकीवरील 2 तरुणांना चिरडले। त्यामध्ये दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची ही घटना नेर बाबुळगाव मार्गावर घडली। अर्पित मंगडे, विलास धावडे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या मृतकांच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी नेर येथे चक्काजाम आंदोलन करीत नेर पोलीस ठाण्यावर धडक देत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई तसेच मृतदेहाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे। भाऊ, काय घटना घडलेली आहे, नेमकं कशासाठी आता इथे घेराव केलेला आहे, काय एकंदरीत तुमची मागणी आहे? घटना म्हणजे मंगलादेवी गावातील सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील विलास धावडे आणि अर्पित मंगडे हे दिवस निघाला का काम करणारे मुलं आणि आपल्या परिवारासाठी नेरला आले। काहीतरी खरेदी त्यांनी केली आणि घरी नेरवरून जात असताना नेरपासून काही अंतरावर 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर पुलाला लागून तेव्हा एक बार आहे, त्या बारला लागून यांचा ट्रॅक्टरने ऑन स्पॉटवर विलास धावडेचा मृत्यू झाला आणि दुसरा जो अर्पित मंगडे होता त्याला काही लोकांनी घेऊन दवाखान्यामध्ये भरती केला यवतमाळ जाताना आणि जाता जाता तो पण अतिशय सिरियस होता आणि दवाखान्यात नेत असताना त्याचासुद्धा दवाखान्यात गेल्यानंतर मृत्यू झाला। हे दोन्हीही मुलं एवढ्या गरीब कुटुंबातले का यांच्या जाण्यामुळं आमच्या मंगलादेवी गावावर तर एवढी शोककळा पसरली आहे। हे तुम्ही प्रत्यक्षदर्शींनी या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या लोकांच्या जमावावरून आणि या आक्रोशावरून पाहू आले। परंतु आमची मागणी एक आहे, 4 प्रत्यक्षदर्शींनी युवकांनी पोलीस स्टेशनचे ठाण्यात आपले जमादार पवार म्हणून आणि एक शेळके आहे, या दोघांना मंगलादेवीमध्ये रेतीच्या ट्रॅक्टरवर कारवाई करताना प्रत्यक्ष 6 वाजता पाहिलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही जेव्हा CCTV फुटेज पाहिले नेर पोलीस स्टेशनला येऊन स्वतः मी गावचा सरपंच रविपाल गंदे म्हणून आणि मी स्वतः तिथं हजर होतो। जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 9:30-10च्या पिरियडला फुटेज पाहिले, त्या फुटेजमध्ये ही मुलं नेरवरून मंगलादेवीकडे जाताना आम्हाला 6:48 30 सेकंदांनी दिसली। परंतु तिकडून येणारा जो आहे ट्रॅक्टर हा आम्हाला दिसलाच नाही। तिकडून येताना आम्हाला एक टेम्पो दिसला, पण तो टेम्पो नाही आहे। यांनी जो ट्रॅक्टर या ठिकाणी आणलेला आहे पकडून ठाण्यामध्ये, त्या ट्रॅक्टरला आम्ही गावातल्या शेकडो 200, 400, 500 सर्व लोकांनी पाहिलेलं आहे। त्या ट्रॅक्टरला एक्झॅक्टली आम्ही पाहिलं असताना आम्हाला केस दिसले, तिथं रक्त दिसलं आणि बरेच त्या ठिकाणी आम्हाला आढळलं का हाच ट्रॅक्टर आहे, कारण की या ट्रॅक्टरला केस आहे, रक्त आहे, मग दुसरा प्रकार असू शकत नाही। याच ट्रॅक्टरने या मुलांचा जाग्यावर मृत्यू झाला आणि हा ट्रॅक्टर चालवणारा जो कोणी आहे असं आमच्या गावातील ज्या मुलांनी बयान दिलं आहे 2, त्या मुलांचं म्हणणं आहे हे दुसरे तिसरे कोणी नसून नेर पोलीस स्टेशनचे पवार जमादारच आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं एवढं आहे तर गावकरी म्हणून काय हे जे मुलं गेल्यामुळे या परिवाराची हानी निघणार नाही, या परिवाराला यांनी आर्थिक ठोस मदत द्यावी। गरीब परिवार आहे, त्यांना लहान लेकरं आहे, त्यांचा परिवार त्यांच्या भरोशावर आहे, त्याच्यामुळे यांनी आर्थिक ताकदवान मदत द्यावी का जेणेकरून त्या परिवाराला आयुष्यभर सरली नाही पाहिजे। कारण की दोन्ही नोकरीवाले लोक आहे ज्यांच्यावर आरोप होत आहे ते, आणि यांनी लाखाच्या घरात म्हणजे माझं तर म्हणणं यांनी 20-20 लाख द्यायला पाहिजे प्रत्येकाने एका मुलाला। 2 मुलांना याला 20 लाख त्याला 20 लाख ही माझी मागणी आहे गावचा। एक सिटी प्रतिनिधी मनोज नवले यांची रिपोर्ट।